नेहमीची डाळ तांदळाची किंवा मूग डाळीची इडली जर खाऊन तुम्ही कंटाळला असाल ना, तर आज आपण एक वेगळा प्रकार बघणार आहोत, जो सध्याच्या उन्हाळ्याकरिता अगदी साजेसा आहे. मी तर म्हणेल प्रत्येकाने खायलाच हवी अशी ही इडली खूपच मस्त अशी जाळीदार, मऊ लुसलुशीत तयार होते. कारण या इडलीची चव नेहमीच्या इडलीपेक्षा अतिशय भन्नाट आहे, वेगळीच आहे. कारण यामध्ये आपण जरासुद्धा डाळींचा वापर करत नाही. तर बघितलं माझी ही इडली काय मस्त अशी मऊ लुसलुशीत जाळीदार तयार झाली आहे. तर या इडलीला कोकणामध्ये सुरनोळी असं म्हटलं जातं. उन्हाळा विशेष शरीराला थंडावा देणाऱ्या अजिबात डाळी साईचा वापर न करता मऊ लुसलुशीत इडलीच्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वांत अगोदर आपल्याला तांदूळ भिजवून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत 2 वाटी रेशनचे किंवा कोणतेही जुने ज्याचा भात चिकट होत नाही असे तांदूळ. तर घेतलेलं साहित्य मोजण्याकरिता तुम्ही घरातील कोणत्याही वाटीचं प्रमाण घेऊ शकता किंवा ग्लासाने देखील मोजून घेऊ शकता. आता घेऊयात 1 चमचा मेथीदाणे आणि घेतलेले दोनही जिन्नस पहिले स्वच्छ चोळून धुवून घेऊयात. कारण तांदळावर बऱ्यापैकी डस्ट असते, धूळ असते, तर ती पहिले निघून जायला हवी. तुम्ही डाळ तांदळाची इडली बऱ्याचदा खाल्ली असेल, तर ही इडली बनवण्याकरिता देखील सेम प्रोसेस असणार आहे, फक्त चवीमध्ये बदल होणार आहे. कारण त्या इडलीपेक्षा या इडलीकरिताचं साहित्य एकदम वेगळं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे घरगुतीचं आहे. आता धुवून घेतलेल्या तांदळामध्ये भरपूर सारं पाणी घालूयात, साधारणतः तांदळाच्या दुप्पट, आणि झाकण ठेवून कमीत कमी 3 ते 4 तासाकरिता भिजवून घेऊ. आता 3 ते 4 तासानंतर साधारणतः 15 मिनिट अगोदरच मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत, ते देखील स्वच्छ धुवून घेते आणि जरा वेळाकरिता भिजत घालते. यामुळे आपली तयार होणारी इडली खूप छान अशी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार बनेल आणि पोहे भिजायला तसंही जास्तीचा वेळ लागत नाही. 15 मिनिटांमध्ये छान असे मऊ होतात. पोहे छान असे व्यवस्थित धुवून झाले की लगेच यामध्ये फक्त पोहे बुडतील इतकंच पाणी घालायचं आणि पोहे भिजल्यानंतर बोटांवर मॅश होतील ना इतपत हे व्यवस्थित असे मऊसूत भिजवून घ्यायचे आहेत. आता 3 ते 4 तासांनंतर बघा, आपले हे तांदूळ अगदी व्यवस्थित असे भिजलेले आहेत. बोटांवर थोडेसे तुम्ही कुस्करून बघू शकता. व्यवस्थित दबले गेले किंवा मॅश झाले की समजायचं हे व्यवस्थित भिजलेले आहेत. आता एक मोठं मिक्सरचं भांडं घेऊयात, म्हणजे एकाच बॅचमध्ये संपूर्ण आपले तांदूळ व्यवस्थित दळले जातील. आता हे तांदूळ आपल्याला निथळून या भांड्यात घालायचे आहेत. निथळून घेतल्यामुळे आपला पाण्याचा अंदाज चुकणार नाही. तर बघा, या पद्धतीने संपूर्ण तांदूळ मी या मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले. आता यासोबत हे भिजलेले जे पोहे होते ना, ते देखील लगेचच घालायचे आहेत. तर पोहे बघा अगदी व्यवस्थित मऊसूत भिजले होते. भिजण्यासाठी वापरले जे पाणी होतं ना, ते देखील यांनी पूर्णतः शोषून घेतलंय. आता हे या मिक्सरच्या भांड्यातच काढूयात. आता सोबतच लागणार आहे 1 वाटी ओल्या नारळाचे काप. तांदूळ, ओलं नारळ आणि पोहे तीनही साहित्य शरीराला थंडावा देणारं असतं. त्यामुळेच तर या इडलीचं सेवन उन्हाळ्यामध्ये जास्त तर केलं जातं. नारळाचे ना जी काळी पाट असते ती पूर्णतः काढून नंतर छोटे छोटे तुकडे तयार करून घेतले होते. यासोबत घेऊयात अर्धा वाटी ताजं दही, कारण यामध्ये आपण डाळ वापरत नाहीये, तर आपलं पीठ फर्मंट व्हायला हवं ना, म्हणून. यासोबत अर्धा वाटी बारीक चिरलेला गूळ आणि पाव चमचा हळद. तसं तर गुळामुळे याला रंग छान येतो, पण हळद टाकली तर आणखी छान रंग येऊ शकतो, म्हणून हळद घालायची. आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, साधारणतः गरजेनुसार. मिक्सरचं झाकण लावूयात आणि आपण ज्या पद्धतीने इडलीचं पीठ तयार करतो ना, अगदी सेम पद्धतीने हे देखील मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तयार होणारी इडली ना मस्त अशी मऊ लुसलुशीत, एक खोबऱ्याचा वेगळेपणा आणि त्यासोबत गुळाची गोड टेस्ट येते. त्यामुळे ही इडली चवीला अतिशय भन्नाट लागते. तर बघा, साधारणतः हे आपल्याला इतपत असं बारीक दळून घ्यायचं आहे आणि अशा स्वरूपाची आपल्याला या मिश्रणाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. जास्तच पातळही नको आहे आणि जास्तच घट्टसरही नको आहे. आता तुम्ही म्हणाल, यामध्ये आपण डाळ घातलेली नाही आहे, तर पीठ कसं फर्मंट होणार? तर बघा, आपण यामध्ये मेथ्या वापरल्या आहेत, ज्या थोड्याशा उष्ण असतात. सोबतच गूळ आणि दही देखील वापरलं आहे. तर गूळ, दही दोनही जिन्नस चवीला थोडेसे आंबटच असतात. यामुळे देखील आपल्या या पिठाची फर्मेंटेशनची प्रोसेस जी आहे ती अगदी व्यवस्थित होणार आहे. तर संपूर्ण मिश्रण मी एका खोलगट पातेल्यामध्ये काढून घेतलं. हाताने जर असं फेटून घेते, यामुळे हातातील उष्णता पिठामध्ये उतरेल. सोबतच यामध्ये थोडीशी हवा भरली जाईल आणि यामुळेच आपलं पीठ अगदी व्यवस्थितरित्या फर्मंट होईल. आता हे आपण रात्रभराकरिता उबदार जागेवर ठेवून देऊ. तर बघा, दुसऱ्या दिवशी सकाळीच आपलं पीठ काय मस्त असं फर्मंट झालेलं आहे. खूप छान अशी जाळी पडलेली आहे. रंग तर अगदी सुरेख आलाय, जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे.
आता यातील जी वाफ आहे ना, ती फक्त आपल्याला हळुवारपणे बाहेर काढायची आहे. जास्त याची जाळी मोडू द्यायची नाही. त्यामुळे आता हे आपण व्यवस्थित आणि एकदम हळूवार असं मिक्स करून घेऊयात. या मिश्रणापासून तुम्ही इडलीच नाही तर उत्तप्पे आणि अप्पे देखील बनवू शकता, जे चवीला अतिशय भन्नाट तयार होतात. तर बघा, यातील जास्तही जाळी न मोडता हे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय. साधारणतः या स्वरूपाची याची कन्सिस्टन्सी आहे. जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टसरही नाही. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात, कारण गोडाचा जरी पदार्थ असला तरी देखील मीठ घातल्यामुळे याची टेस्ट आणखी जास्त छान होईल. आता पुन्हा एकदा हे एकाच दिशेने फिरवत व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर बघा, अशा पद्धतीचं आपलं या ठिकाणी इडलीचं पीठ तयार झालेलं आहे. आता मी गॅसवर स्टीमरमध्ये पाणी गरम होण्याकरिता ठेवलेलं आहे आणि लगेचच इडली पात्राला देखील तेल लावून घेते. यामुळे आपल्या इडल्या या पात्रातून सहजतेने बाहेर निघतील, त्या भांड्याला चिकटणार नाहीत. आता यामध्ये पळीच्या मदतीने थोडं थोडं करून मिश्रण घालूयात. यामध्ये मिश्रण ओतत असताना अतिप्रमाणातही ओतू नका, कारण ही इडली छान अशी टम्म फुलते, तर त्याला फुलायला जागा देखील असायला हवी, म्हणून थोडंसं जागा ठेवायची आहे. तर भांड्यामध्ये व्हिडिओ दाखवलेल्या पद्धतीने मिश्रण ओतून घ्यायचं. सेम पद्धतीने संपूर्ण ताटामध्ये हे मिश्रण काढून घेऊयात. आता मला या ठिकाणी संपूर्ण मिश्रण एकाच वेळेला वापरायचं होतं, म्हणून मी लगेच मीठ घातलं. पण असं असू शकतं ना, की तुम्हाला थोडंसं पीठ ठेवायचं तर त्यामध्ये ना मीठ घालू नका. हे असं पीठ फ्रीजमध्ये ठेवून द्या. ते आरामशीर आठवडाभर टिकू शकतं. संपूर्ण आपली भांडी तयार झाली आहेत. लगेच एकावर एक ठेवून हे इडली स्टीमरमध्ये ठेवूयात. झाकण लावून फुल गॅसवर कमीत कमी 10 ते 12 मिनिटाकरिता वाफवून घेऊयात. तर बघा, 10 ते 12 मिनिटे झाली आहेत. झाकण खोलून बघते. वा, काय मस्त आपल्या या वाफळलेल्या इडल्या तयार झाल्या आहेत. रंग देखील काय सुरेख आलाय ना. आता यामध्ये मधोमध चाकू खुचून बघायचा. चाकूला बघा अजिबात मिश्रण चिकटलं नाही. याचा अर्थ आपली इडली अगदी परफेक्ट अशी वाफवली गेली आहे, अजिबात कच्ची नाहीये. आता ही हलकीशी कोमट करून घेऊयात आणि नंतरच डिमोल्ड करूयात. गरम गरम इडली काढायला गेलं तर ती भांड्याला चिकटते किंवा जास्त थंड झाल्यानंतर देखील सुकते, तर त्यावेळेला देखील भांड्याला चिकटते, व्यवस्थित बाहेर निघत नाही. त्यामुळे ही इडली कोमट असतानाच चाकू किंवा चमच्याच्या मदतीने काढून घ्यायची. बघा, याच्या पहिले कडा सैल करायच्या आणि ही व्यवस्था अशी वेगळी करायची. काय मस्त अशी मऊ लुसलुशीत जाळीदार इडली आपली तयार झाली आहे. रंग देखील अगदी सुरेख आलाय. चव तर भन्नाट आहे. तयार झालेल्या इडल्या तुम्ही नारळाच्या दुधासोबत किंवा चटणीसोबत, सांबारसोबत सर्व करू शकता. घेतलेल्या साहित्यांमध्ये साधारणतः 24 ते 25 इडल्या तयार होतात. तर तुम्ही देखील या पद्धतीची इडली नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही कधी यापूर्वी ट्राय केली आहे का, हे देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आता या इडल्या एकदम थंड झालेल्या आहेत, तरी देखील बघा काय मस्त अशा मऊ लुसलुशीत आहेत. गूळ घालून देखील अजिबात चिवट चिकट झालेल्या नाहीये. उलट अतिच जास्त प्रमाणामध्ये मऊ लुसलुशीत जाळीदार आहेत. चवही अतिशय भन्नाट आहे. तर तुम्ही कधी ही रेसिपी ट्राय करताय, कमेंट्स करून नक्की कळवा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.